श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत. आता चतुर्थी आल्यामुळे म्हणजे उद्या चतुर्थी असल्यामुळे उद्या प्रत्येकाच्या घरात गणपती बाप्पाची मूर्ती असेल. मूर्तीवर आपल्याला अभिषेक करायचा आहे. गणपती अथर्व शीर्षाचे पठण करायचे आहे. सकाळीच उठून सूर्याला जल अर्पण करून सूर्याला अर्घ्य अर्पण करणे, आपल्याला देवपूजा करायची आहे आणि प्रत्येकाला उपवास. आता मागच्या महिन्यातही आपण मंगळी चतुर्थी होती. या महिन्यातही तुम्ही उपवास करायचा प्रयत्न करा, म्हणजे उद्या चतुर्थीचा उपवास करण्याचा प्रयत्न करा. ज्यांना करणं शक्य होईल त्यांनी करावा, ज्यांना नाही शक्य होत त्यांनी नाही केला तरी चालेल, कारण तुमची तब्येत जास्त महत्त्वाची आहे. तुम्ही सेवा केली तरी हरकत नाही. गणपती बाप्पाच्या मूर्तीवर अभिषेक करून मूर्ती तामणातून काढून स्वच्छ साफ करून गणपती बाप्पांना हळदी कुंकू अक्षता अर्पण करावे. गुळ आणि खोबऱ्याचा नैवेद्य अर्पण करावा आणि गणपती बाप्पाला दुर्वा अर्पण करावे. दुर्वा गणपती बाप्पाला अतिशय प्रिय आहे. तुम्ही घरच्या घरी दुर्वा बनवू शकत किंवा दुर्वांची एक माळ मिळते, ती सुद्धा तुम्ही गणपती बाप्पांना अर्पण करू शकता. जर एक दुर्वा तुम्हाला अर्पण करायची असेल तर ती दुर्वा हातात घ्यावी आणि दुर्वांचा जो समोरचा भाग आहे, तो जो देठाचा भाग आहे, त्याला तुम्ही हळदी कुंकू लावावी आणि आपल्या उजव्या हातात घेऊन एक वेळा गणपती अथर्व शीर्ष पठण करावे आणि ते तुम्ही गणपती बाप्पाच्या चरणी ते जी काही दुर्वा आहे ती तुम्हाला अर्पण करायची आहे. ज्यांना 120 दिवसाची सेवा करायची इच्छा आहे, 121 दिवसाची सेवा करण्याची इच्छा आहे, जी रोज 121 वेळा आपण पठण करत असतो, तो मंत्र ती पण सेवा तुम्ही करू शकता. पण नाही तर उद्याच्या दिवस गणपती अथर्व शीर्षाचं पठण करावं. गणपती स्तोत्र खूप सुंदर आहे. बऱ्याच वेळा कमेंट सांगतात की ताई, माझ्या मुलाचं ना अभ्यासात लक्ष लागत नाही. बघा, जो प्रामाणिकपणे अभ्यास करत असतो ना, परमेश्वराची कृपा त्याच्यावर असते. पण गणपती स्तोत्र गणपती अथर्व शीर्ष हे रोज मुलांकडून ऐकून घ्यावं. ते ऐकून त्यांचं सुद्धा पाठ होईल आणि नक्कीच त्यांचं मन एकाग्र होण्यास मदत होईल. आणि गणपती स्तोत्रामध्ये पण सांगितलं, विद्यार्थी लभते विद्या, धनार्थी लभते धन, पुत्रार्थी लभते पुत्र, मोक्षार्थी लभते गती. गणपती स्तोत्र अतिशय सुंदर आहे आणि नक्की त्यांची तुम्ही उपासना उद्या करावी. एक वेळा पठण केलं तरी चालेल आणि गणपती अथर्व शीर्ष पठण केलं तरी चालेल. ज्यांना गणपती अथर्व शीर्ष पाठ आहे त्यांनी एक वेळा गणपती अथर्व शीर्ष म्हणा आणि एक वेळा गणपती स्तोत्र म्हणा. जसं जमेल तसं तुम्ही करण्याचा प्रयत्न करा. त्याच्याच बरोबर उद्या गणपती बाप्पाला तुम्ही मोदकाचा नैवेद्य अर्पण करू शकता. शमीचं पान उद्या गणपती बाप्पाला मिळालं तर अर्पण करा. आपल्याला शमीपत्र ज्याला आपण म्हणतो ते सुद्धा अर्पण करावे. गणपती बाप्पांना प्रार्थना करावी. गणपती बाप्पा हे विघ्नहर्ता, बुद्धीची देवता आहे, आयुष्य कधी कुठलं विघ्न येऊ देऊ नको. गणपती बाप्पाच्या चरणी आवर्जून प्रार्थना करावी. त्यांच्याच बरोबर संध्याकाळी थोडासा खोबऱ्याचा तुकडा आणि भीमसेन कापूर आपल्या देवघरासमोर प्रज्वलित करावा. ओम श्री विघ्नहर्ताय नमः या मंत्राचा जप करायचा आहे आणि अतिशय सुंदर. ज्यांना काही करणं शक्य होत नाही त्यांनी ओम गण गणपते नमः, ओम गण गणपते नमः या मंत्राचा 108 वेळा जप करावा. किंवा मंगलमूर्ते विघ्नहर्ता दुरितनाशका कृपा करा. तुम्हाला वाटतं हा मंत्र अतिशय प्रभावी आहे, सुंदर आहे. आपण पौर्णिमेला आपल्या कुलदेवतेच्या उपासना केली, सत्यनारायण केले, भगवान श्री हरी विष्णूची सेवा आपल्या घरात चालू आहे. गणपती बाप्पाची सेवा करण्याचा हा जो चान्स आहे तो सोडू नका. अर्थात अधिक मास
आहे त्याची दिवशी तुम्ही वाणही देण्याचा आपण वाण देतो असतो, किंवा तुमचे जावई असेल तर घरात कोणी येणार असेल त्यांनाही तुम्ही वाण देऊ शकता, किंवा देवाला पण रामाला आहे किंवा तुमची जी कुलदेवी आहे तुम्ही त्यांना पण वाण देऊ शकता. बत्ताशे किंवा तांब्याचे एक दीपदान तुम्ही दान करू शकता. नाही काही जमत तर मंगलमूर्ते विघ्नहर्ता दुरितनाशका कृपा करा. मंगलमूर्ते विघ्नहारका दुरितनाशका कृपा करा. अतिशय सुंदर हा मंत्र आहे, याचे आवर्जून पठण करा. श्री स्वामी समर्थ. ओम गण गणपते नमः.